आपला आवाज कोकण 24 तास। देशात एकूण 9 प्रकारचे धनेश आढळतात. त्यातील 4 प्रजाती या पश्चिम घाटात आणि विशेषतः आपल्या रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा पक्षी अनेक वर्षे जंगलाची शेती करत आहे. त्यामुळे त्याचा अधिवास वाचवणे, त्याचं संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ते राखण, नव्याने रोपण करणं, जंगल वाचवलं याला सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी केले. हॉर्नबिल अँड इंडियन ग्रे हॉर्नबिल, त्यातला ग्रेट हॉर्नबिल हा व्हल्नरेबल आहे आणि मलाबार ग्रे सुद्धा व्हल्नरेबल आहे. त्याचबरोबर हे हॉर्नबिल एंडेमिक टू वेस्टर्न घाट आहेत, ते म्हणजे मलाबार ग्रे हॉर्नबिल आणि मलाबार पाईड हॉर्नबिल. त्यांच्या नावामध्येच मलाबार म्हणजे केरळ किंवा कोकण रिजन. सो हे दोन एंडेमिक टू वेस्टर्न घाट्स आहेत आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल मात्र संपूर्ण भारतामध्ये आढळून येतो बऱ्यापैकी संख्येनं. आणि हल्ली तर असं झालंय की तो शहरांमध्ये जास्त आढळतो आणि आपल्या सारख्या रिच हॅबिटॅटमध्ये आढळत नाही. लिनिएज आहे ती संपूर्ण नॉर्थ ईस्ट मध्ये आढळते. त्यातले बरेचसे हॉर्नबिल आपण बघितलेले सुद्धा नसावेत. त्यामध्ये रुफस नेक हॉर्नबिल, रीथ हॉर्नबिल, ओरिएंटल पाईड हॉर्नबिल हा बऱ्यापैकी नॉर्दर्न भागामध्ये सुद्धा आढळून येतो, ऑस्टिन ब्राऊन हॉर्नबिल आणि शेवटचा मगाशी मी म्हटलं तो फक्त नारकोंडा या आयलंडवरती आढळणारा नारकोंडम हॉर्नबिल. सो ह्या 9 हॉर्नबिलच्या प्रजाती भारतामध्ये आढळून येतात आणि त्यापैकी 4 ह्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात की ज्या वरती आहेत. येण्याचं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलंय. म्हणजे ज्यावेळी आम्ही संपूर्ण फील्डवरती फिरत होतो आणि अनेक वर्ष जेव्हा हे काम करत होतो त्यावेळी काही ठिकाणी अक्षरशः बघून स्मितीत झालो असे महावृक्ष आज आपल्या अनेक देवरायांमध्ये जपले गेलेत. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट त्याच्यात अशी आहे की ह्या देवरायांना कोणतंही लिगल प्रोटेक्शन कायदेशीररित्या नाही आहे. हे फक्त लोकांनी आपल्या समजुतीने असेल किंवा देवाच्या भीतीने राखलेलं जंगल आहे आणि खूप सुंदर प्रमाणे काम केलंय. त्याच्यामध्ये असे बेड्यासारखा वृक्ष हा आपल्या लांजाच्या जवळ आजगे म्हणून देवराई आहे, तिथला हा वृक्ष आहे. तुम्ही त्याच्या जेव्हा खाली जाऊन उभं राहतो अक्षरशः फोटोमध्ये मावत पण नाही असा वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. किंवा अनेक ठिकाणी अँटियारिस टॉक्सिकारिया, ज्याला चांदफळ असं म्हटलं जातं, चांदकुडा म्हटलं जातं, त्याच्या नावाचे जे फोट ठेवण्याचं कारणच ते की त्या झाडाकडे बघताना चंद्र जवळ दिसेल पण त्याची कॅनोपी दिसत नाही असे असणारी झाडं. आणि लिटरली आम्ही एक तिथे एक्झरसाइज करून बघितला होता की त्याचा जो पूर्णपणे बार्क आहे त्याला 14 माणसं आपल्याला हात धरून हातात. रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित पक्षी मित्र संमेलनामध्ये जंगलाचा शेतकरी या विषयावर श्री प्रतीक मोरे यांनी संगणकीय सादरीकरण करत अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. धनेश हा पक्षी जगातील केवळ आफ्रिका आणि आशिया या 2च खंडात आढळतो. आफ्रिकेत जमिनीवर राहणारे धनेश आहेत तर आशियात झाडावर उडणारे धनेश आढळतात. नारकोडम हॉर्नबिल हा अंदमानात आढळतो असे प्रतीक मोरे म्हणाले. सरळ आणि सोपं इंटरप्रिटेशन हेच आहे की ज्यावेळी हे दोन्ही खंड एकत्र होते त्या काळी हॉर्नबिलचं इव्होल्युशन झालेलं आहे आणि त्यानंतर जसं सेपरेशन होत गेलं त्यानंतर मग हे दोन्ही जे फॅमिलीज आहेत त्या सेपरेट झाल्या आहेत. त्या फिगरमध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल की जी कास्क असते ती आतून पूर्णपणे हॉलो असते. नेक्स्ट. सो जर आपण त्याचा इव्होल्युशनरी रूट बघितला तर दोन ज्या फॅमिलीज आहेत आफ्रिकेमधले आणि आशियामधले हॉर्नबिल हे पूर्णपणे वेगळे झालेले आपल्याला बघायला मिळतात. जे आफ्रिकेत हॉर्नबिल्स आहेत तर ते ग्रासलँड तिथल्या हॅबिटॅटनुसार तिथे मोस्टली ग्रासलँड आहेत ज्याला आपण सवाना ग्रासलँड म्हणतो आणि त्यामुळे ते हॉर्नबिल्स ग्राउंड हॉर्नबिल आहेत. म्हणजे ते जमिनीवरती राहणारे हॉर्नबिल्स आहेत आणि ते तिथल्या ग्रासलँड इकोसिस्टीमला फार महत्वाचे आहेत. आणि या उलट आशियामध्ये मात्र ते आपल्याकडे सगळ्यात जास्त जंगलाचा भाग असल्यामुळे आणि सदाहरित वन असल्यामुळे यांच्याकडे फ्लाईटची कॅपॅसिटी डेव्हलप झाली वर्षानुवर्षात आणि त्यामुळे आपल्याकडे हे हॉर्नबिल्स हे उडणारे हॉर्नबिल आहेत. अगदी उदाहरण द्यायचं, भेर लिमाड शिमग्यासाठी हवं असेल तर धनेशला टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे. मिश्र शेती करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे. कृत्रिम निवासस्थान, आदिवासांचे पुनर्संचयन, सामाजिक क्लब या माध्यमातून धनेश संवर्धन करावे लागणार आहे, असेही प्रतीक मोरे पक्षी मित्र संमेलनामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले. आणि सिंधुदुर्गातल्या 900 म्हणजे 2000 देवराया फक्त आपल्या 2 जिल्ह्यांनी जपल्या आहेत. हे एक आपल्या संपूर्ण कोकणी माणसासाठी एक महत्वाचं भूषण आहे.
त्याचबरोबर हॉर्नबिल्सचा जो एक दुसरा महत्त्वाचा हॅबिटॅट आहे तो म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट. त्यामुळेच हॉर्नबिल्स हे आपल्याला वेस्टर्न घाट्स आणि नॉर्थ ईस्ट इंडिया ह्या 2 ठिकाणी मुख्यतः बघायला मिळतात. त्याचबरोबर सॅक्रेड ग्रुप्स आणि थर्ड आहे तो म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्रीचा जो आत्ता सध्या सगळा डेव्हलप होणारा भाग. हे 3 महत्त्वाचे अधिवास आहेत. नेक्स्ट, इथे एक तुम्हाला देवराईचा व्हिडिओ बघायला मिळेल. व्हिडिओ प्ले करा. विराज आटले यांनीही सागरी आणि स्थलांतरित होणारे रत्नागिरीतील पक्षी या विषयावर सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापुरी जी गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपवन संरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी रणजित गायकवाड, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, इंद्रजित निकम, पक्षतज्ञ भाऊ काटदरे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे कार्यवाह प्राध्यापक गजानन वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले पक्षी मित्र, पक्षी संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यतः असल्यामुळे तिथे त्यांचा जो आहार आहे तो जास्त ओमनिवोरस म्हणजे मिश्राहारी ज्याला आपण मराठीत म्हणतो तो आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.